आपण या आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहूच, मात्र एक मोठी बातमी आपल्या समोर येते, ती आधी पाहूया। लष्कराचं हेलिकॉप्टर तामिळनाडूमध्ये कोसळल्याची ही मोठी बातमी। लष्कराचं एक हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे कुन्नूरमध्ये, तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये हे हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे आणि आताची यावेळची सगळ्यात मोठी बातमी, मोठे अधिकारी या हेलिकॉप्टरमध्ये असल्याची देखील माहिती मिळाली आहे आणि हेच हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे। लष्कराचं हेलिकॉप्टर तामिळनाडूच्या कुन्नूर या ठिकाणी कोसळल्याची माहिती मिळते। एकूण किती अधिकारी यामध्ये होते, किती जण होते या संदर्भातली माहिती आपण मिळवूच, मात्र आता जी ताजी माहिती समोर येते, बातमी समोर येते त्यानुसार तामिळनाडूमध्ये कुन्नूरमध्ये एक लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे आणि या हेलिकॉप्टरमध्ये काही लष्कराचे मोठे अधिकारी असल्याची शक्यता वर्तवली जाते, तशी माहिती मिळते। लष्कराचे या मोठे अधिकारी या हेलिकॉप्टरमध्ये होते अशी माहिती मिळते। मात्र हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर नेमकं काय झालंय, काय परिस्थिती आहे या संदर्भात देखील आपण माहिती घेऊयात। मात्र सध्याचे जे अपडेट्स मिळत आहेत त्यानुसार लष्कराचं हेलिकॉप्टर होतं आणि तामिळनाडूच्या कुन्नूर या ठिकाणी ते कोसळलेलं आहे। हे हेलिकॉप्टर कोसळण्याची नेमकी कारणं काय आहेत आणि त्यानंतरची परिस्थिती सगळी काय आहे या संदर्भातले आपण अपडेट घेऊयात। मात्र ही काही दृश्य आपल्या समोर येत आहेत, यामध्ये हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर तिथे आग लागल्याचं दिसतंय। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, लष्कराचं हेलिकॉप्टर कुठून कुठे जात होतं, काय घटना घडली नेमकी? या पद्धतीने माहिती मिळते की एक दुर्दैवी घटना पुढे आलेली आहे। खास करून एक लष्कराचे हेलिकॉप्टर जे आहे ते कोसळलेलं आहे। अतिशय महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण, या पद्धतीने माहिती मिळते की लष्कराचा एक ज्येष्ठ अधिकारी या हेलिकॉप्टरमध्ये असल्याची माहिती मिळते। अतिशय महत्त्वाचं आहे की सिनियर मोस्ट हा ज्येष्ठ अधिकारी आहे आणि ज्या पद्धतीने माहिती मिळते की ही जी तामिळनाडूमध्ये जवळ तामिळनाडू राज्यामध्ये ही घटना घडलेली आहे, या संदर्भात लवकरच अतिरिक्त खुलासे होण्याची शक्यता आहे। महत्त्वाचं म्हणजे जी माहिती येते पुढे यामध्ये की हे जे हेलिकॉप्टर कोसळलं आहे यामध्ये एक लष्कराचा ज्येष्ठ अधिकारी आहे। लवकरच या संदर्भात केंद्रीय रक्षा मंत्रालयाच्या वतीने, संरक्षण मंत्रालयाच्या वतीने खुलासा करण्यात येईल, माहिती देण्यात येईल। पण महत्त्वाचं म्हणजे या घडीला लष्कराचं एक मोठं विमान हेलिकॉप्टर जे आहे ते कोसळलं आहे, यामध्ये ज्येष्ठ अधिकारी असल्याची माहिती पुढे आलेली आहे। स्टुडिओ बरं, मात्र प्रशांत, आणखीन एक गोष्ट की जर वरिष्ठ संरक्षण अधिकारी या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असतील तर त्यांचा दौरा हा नियोजित असेल, कुठून कुठपर्यंत हे हेलिकॉप्टर होतं, हा दौरा नेमका कसा होता आणि त्या संदर्भात काही पूर्व नियोजन होतं का, त्याबद्दल माहिती मिळाली आहे का? नाही, ज्या पद्धतीनं माहिती मिळते की हा पूर्ण नियोजित दौरा होता। तामिळनाडूला जात होते आणि तामिळनाडूच्या एका ठिकाणावरून हे उडालं होतं, कारण की लष्कराची मोहीम जी असते साधारणतः अनेकदा ज्येष्ठ अधिकाऱ्यांचे जे ऑपरेशन असतं ते ऑपरेशन मॅनेजरला करून असतात। याबद्दलची गुप्त माहिती ठेवली जाते, गोपनीय माहिती असते। पण ज्या पद्धतीनं माहिती मिळते यामध्ये अजूनही भारतीय लष्कराने स्पष्ट केलं नाही आहे, पण यामध्ये ज्येष्ठ अधिकारी आहे अशी माहिती आलेली आहे आणि हा ज्या ज्येष्ठ अधिकाऱ्याच्या संदर्भात लवकरच माहिती देण्यात येईल की कोण यामध्ये दगावलेलं आहे। कारण की ज्या पद्धतीने हे संपूर्ण हेलिकॉप्टरची जर चित्र बघितलं आपण, दृश्य जर बघितले तर संपूर्ण या हेलिकॉप्टर संपूर्ण जलाग्राही झालेला आहे, आगीच्या तळाख्यात होतं आणि त्यामुळे आता असं म्हणावं लागेल की या संदर्भात जोपर्यंत केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचे स्पष्टीकरण दिलं जात नाही किंवा माहिती दिली जात नाही तोपर्यंत या संदर्भात बोलणं योग्य होणार नाही। पण या घडीला हे महत्वाचं आहे की तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झालेलं आहे, ते ज्वालाग्रह झालं, आगीमध्ये स्फोट झालेला आहे। त्यामध्ये एक ज्येष्ठ अधिकारी, लष्करातली ज्येष्ठ अधिकारी जे प्रशांत आणि दगावल्याची माहिती आहे। नाव नाही। जी, एक वरिष्ठ संरक्षण अधिकारी कळतंय, एकच होते का आणखी त्यापेक्षा जास्त अधिकारी या हेलिकॉप्टरमध्ये होते? एकूण किती जण होते? ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर कोसळलंय तो थोडासा जंगल भाग दिसतोय, आजूबाजूचा परिसर काय, ही घटना साधारण किती वाजता घडली असावी? ज्या पद्धतीची माहिती मिळते की ही जी घटना आहे ही घटना साधारणतः सकाळच्या 12च्या दरम्यान वाजताची घटना आहे अशी माहिती सध्या प्राथमिकदृष्ट्या प्राप्त झालेली आहे। एक मोठी घटना आहे असं म्हणावं लागेल आणि ज्या पद्धतीने हे सगळे दृश्य आहे या दृश्यावरून स्पष्ट होतंय की ही जी परिस्थिती आहे अशीच वाईट परिस्थिती असल्याची माहिती पुढे येत आहे की यामध्ये ज्या पद्धतीनं व्यक्ती जो आहे, जो ज्येष्ठ अधिकारी आहे त्याचे
तो आणि पायलट असे दोघं लोक यामध्ये असल्याची माहिती पुढे आलेली आहे. सध्या प्राथमिक दृष्ट्या यातून स्पष्ट होईल की कोण ज्येष्ठ अधिकारी आहे हा लष्कराचा जो यामध्ये दगावला आहे. या संदर्भात केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या वतीने लवकरच या संदर्भात स्पष्टपणे माहिती देण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अतिशय हे दुर्दैवी आहे तर की लष्कराचे दोन व्यक्ती ज्यामध्ये एक ज्येष्ठ अधिकारी आहे आणि सोबतच दुसरा जो भारतीय लष्कराचा पायलट आहे हेलिकॉप्टरचा तो प्रचंड या संपूर्ण परिस्थिती जर बघितली आपण हेलिकॉप्टरची ती संपूर्ण हेलिकॉप्टर ज्वालाग्राही झालेला आहे. संपूर्ण आगीच्या विळख्यात असल्याचं पाहायला मिळालेलं आहे. यातून हे दोनही लोक या संदर्भात दगावल्याची अजूनही माहिती कोणी याबद्दल बोलण्यास तयार नाही आहे. पण प्राथमिक दृष्ट्या असं वाटतंय की यामध्ये जो ज्येष्ठ अधिकारी आहे तो दगावला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय लष्करासाठी ही एक मोठी घटना म्हणावी लागेल. हेलिकॉप्टरचा क्रॅश झालेला आहे. साधारणतः यापूर्वी जर बघितलं तर गेल्या अनेक वर्षामध्ये हेलिकॉप्टरचे क्रॅश थांबले होते कारण की ज्या पद्धतीनं सुधारणा विविध हेलिकॉप्टरमध्ये करण्यात आल्या होत्या. पण या पद्धतीने ही घटना अनेक वर्षानंतर पाहायला मिळते आणि तेच करून खास करून भारतीय लष्कराची यापूर्वी अशा घटना अनेक वर्षापूर्वी होत होत्या. पण या संदर्भात माहिती इथे पुढे की ही चॉपर आहे या संदर्भात एक माहिती पुढे आलेली आहे की या संदर्भात सूत्रांची माहिती आहे की CDS बिपिन रावत यांचे अधिकारी आणि काही कुटुंबीय MI सिरीज चॉपर मध्ये क्रॅश झालेले आहे. कोयंबतूर आणि सुलार या तामिळनाडू मधील घटना आहे ही सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे या संदर्भात अजूनही स्पष्टपणे बोलण्यास योग्य होणार नाही कारण की अजूनही भारतीय लष्कराने या संदर्भात माहिती दिली नाही आहे. सूत्रांची माहिती आहे की चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचे काही अधिकारी आणि सोबतच त्यांचे कुटुंबीय हे या MI सिरीज हेलिकॉप्टरमध्ये होते आणि तो हेलिकॉप्टर क्रॅश झाला आहे कोयंबतूर आणि सुलार या तामिळनाडू मधील शहरांमध्ये. स्टुडिओ जी प्रशांत, आणि खूप भयंकर ही घटना आहे. जी घटना स्थळावरची दृश्य आपण पाहतोय त्यामध्ये हे हेलिकॉप्टर पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ज्या वेळेला हे हेलिकॉप्टर कोसळलं त्यावेळेला तिथे आग लागल्याचे दिसतंय. स्थानिक जे लोक आहेत ते तिथे पोहोचून या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतायत. या ठिकाणी आणखी 3 जणांना उपचारासाठी दुसरीकडे हलवल्याचं देखील समजतंय. एकूण किती जण होते हे काही कळलंय का? काय आणखी माहिती मिळते का? आणि ज्या पद्धतीनं माहिती मिळते की हे जे क्रॅश आहे आर्मीचं म्हणजे भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर कुन्नूर या निलगिरी जे एरिया आहे त्या भागामधला तामिळनाडू भाग आहे. स्थानिक पोलिसांनी जी माहिती दिली आहे सिनियर आर्मी ऑफिसर जो आहे तो यामध्ये आहे आणि या आधारावरच जर बघितलं आपण तर ही माहिती पुढे येते की अतिशय महत्वाचं आहे की भारतीय लष्कराचा ज्येष्ठ अधिकारी यात होते. त्याशिवाय इतरही ज्या पद्धतीनं सूत्रांनी माहिती दिली आहे की चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे भारतीय संरक्षण खात्याचे प्रमुख जे आहेत बिपिन रावत यांचा स्टाफ आणि काही कुटुंबीय हे या संपूर्ण MI सिरीज चॉपर मध्ये असल्याची माहिती पुढे आलेली आहे. स्टुडिओ जी प्रशांत, आणि आपण प्रेक्षकांना दाखवतोय त्या ठिकाणची ही दृश्य आहेत. तामिळनाडूच्या ज्या कुन्नूर या भागामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळलं हे भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर आहे आणि ही घटना घडल्यानंतर लगेचच स्थानिक पोलीस आणि संबंधित अधिकारी तिथे पोहोचलेले आहेत. या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न स्थानिक करताना दिसतायत. मात्र यामध्ये कोणीतरी दगावल्याची सुद्धा माहिती मिळतेय. नेमकं या हेलिकॉप्टरमधून कोण प्रवास करत होतं, कोणते अधिकारी होते ही अजून नीटशी माहिती समोर आलेली नाहीये. 3 जणांना यामध्ये वाचवण्यात यश आले अशी देखील माहिती कळतेय. त्यांना पुढे रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलंय. मात्र ही स्पॉटवरची दृश्य आहेत. तामिळनाडूच्या कुन्नूर या भागामध्ये थोडासा जंगल एरिया दिसतोय जिथे हे हेलिकॉप्टर कोसळलं. हे हेलिकॉप्टर कुठून निघालं होतं, कुठे चाललं होतं, या हेलिकॉप्टरमध्ये एकूण किती जण होते या संदर्भातली अजून लष्कराकडून कोणतीही पुष्टी आलेली नाही किंवा तशी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत हे या हेलिकॉप्टरमध्ये असल्याची माहिती समोर आलेली आहे. 3 जण जखमी झालेत, त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. लष्कराचं हे हेलिकॉप्टर तामिळनाडूच्या कुन्नूर या भागामध्ये कोसळल्यानंतर त्याला कशी आग लागली आहे, पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी हे हेलिकॉप्टर पडलंय. मात्र या हेलिकॉप्टरमध्ये एकूण किती जण होते, किती जण प्रवास करत होते, कुठून कुठल्या दिशेनं हे निघालेलं होतं, कोणत्या ठिकाणी जात होतं हे मात्र
अजून कळू शकलेलं नाहीये, नीटची पक्की माहिती कळलेली नाहीये. मात्र या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत हे असण्याची शक्यता वर्तवली जाते. आतापर्यंत 3 जणांना वाचवण्यामध्ये यश आलंय, मात्र कुणीतरी यामध्ये दगावलं असल्याची सुद्धा माहिती समोर येते. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेतच. प्रशांत, आपण या सगळ्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतोय, मात्र ज्यावेळेला एखादं हेलिकॉप्टर आणि ते सुद्धा लष्करी अधिकाऱ्यांना घेऊन जात असतं त्यावेळी त्याचा रेकॉर्ड असतो, त्या संदर्भात काही माहिती कळली आहे का? या घडीची मोठी बातमी CDS चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जे रावत आहे तर ते या ऑनबोर्ड होते अशा प्रकारची माहिती दूरदर्शननी म्हणजे असं म्हणता येईल की भारतीय प्रसार वाहिनीच्या वतीने देण्यात आलेली असल्याची माहिती येते आहे. आणि सोबतच यामधून या घडीला 2 बॉडीज या आहेत, 2 मृतदेह हे रिकव्हर करण्यात आलेले आहे. सूत्रांची माहिती आहे की एक ज्येष्ठ अधिकारी यामध्ये होता हेलिकॉप्टरमध्ये. कलेक्टर घटनास्थळी कलेक्टर पोहोचत आहे असल्याची माहिती पुढे आलेली आहे. आणि सोबतच ज्या पद्धतीने माहिती येते की क्रॅश साईडवर मोठं आगी लागलेली आहे. सोबतच फॉरेस्टचे अधिकारी देखील तिथे घटनास्थळी पोहोचले आहे. आणि ही घटना जी आहे ही घटना साधारणतः ज्या पद्धतीने माहिती येते की या सगळ्या माहितीवरती सध्या दूरदर्शनच्या वतीनं आणि साखळून सूत्रांची जी माहिती आहे की दोन शव जे आहेत ते मृतदेह रिकव्हर करण्यात आले आहे. ते अजून आयडेंटिफाय झाले नाही आहे कोण आहे म्हणून, पण या घडीला हे स्पष्ट आहे की यामध्ये दोन मृतदेहांची अजूनही ओळख पटली नाही आहे. 3 लोकांना वाचवण्यामध्ये यश आल्याची माहिती पुढे आलेली आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं सगळ्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या पार्श्वभूमीवरती अतिशय मोठी घटना आहे ही. जर यामध्ये विपिन रावत असल्याची जी माहिती पुढे येते याचा अर्थ असा होतो की अतिशय हे धक्कादायक आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं एक मोठी घटना याला म्हणावी लागेल. स्टुडिओ जी प्रशांत, आणि 3 जणांना वाचवण्यात यश आले आणि तुम्ही सांगताय त्याप्रमाणे 2 डेड बॉडीज मिळालेल्या आहेत. त्यानुसार म्हणजे एकूण 5 जण होते. पायलट सहित किती जण होते, काय त्याबद्दल कळतंय? यामध्ये साधारणतः ज्या पद्धतीने माहिती मिळते की विपिन रावत यांच्यासह त्यांचे कुटुंबीय आणि 2 ज्येष्ठ लष्कराचे अधिकारी असे सर्व साधारणतः 7 लोक या हेलिकॉप्टरमध्ये असल्याची माहिती पुढे आलेली आहे. ही सध्या सूत्रांची माहिती आहे, कोणीही कन्फर्म करत नाहीये, कोणीही याला स्पष्टपणे बोललं तयार नाही. जोपर्यंत केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या वतीने स्पष्टीकरण दिलं जाऊ शकत नाही की यामध्ये विपिन रावत आणि त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचे 2 सहकारी आणि साधारणतः पायलट असे साधारणतः 7 जण या प्रवास करत होते. त्यापैकी 2 लोकांचे मृतदेह आढळले आहे. 3 लोकांना रिकव्हर करण्यामध्ये यश आलेलं आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाचं ठरतंय की हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे की हे जे 3 लोक ज्यांना रिकव्हर करण्यात आलेलं आहे, ज्यांना बचावण्यात आलेलं आहे, त्यांची परिस्थिती किती गंभीर आहे या आधारावर निर्णय घेतला जाईल. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं एक मोठी घटना आहे. जर या घटनेमध्ये विपिन रावत ज्यामध्ये माहिती मिळते CDS चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ भारतीय संरक्षण दलाचे प्रमुख जे नवीन पद करण्यात आलं त्याचे प्रमुख आहेत. यापूर्वी ते लष्कर प्रमुख झालेले आहेत बिपिन रावत आणि ते त्यांच्यासह त्यांचे कुटुंबीय यामध्ये असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे मोठी घटना म्हणावी लागेल. जर यामध्ये काही वाईट झालं असेल तर जोपर्यंत या संदर्भात कोणी स्पष्टपणे बोलण्यास तयार नाही आहे, जोपर्यंत कोणी यावरती केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात येत नाही आहे की जर हा सगळा जर प्रकार बघितला आपण तर यामध्ये स्पष्ट करावं लागेल आपल्याला की साधारणतः काय कोण यामध्ये होतं त्या संदर्भात केंद्रीय संरक्षण खातं च्या वतीने माहिती देण्यात येईल. अजूनही या संदर्भात जी सूत्रांचीच माहिती आहे या संदर्भात अजूनही कोणीही स्पष्टपणे बोललेलं नाही आहे, कोणीही माहिती दिली नाही आहे. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या वतीने कुठलीही प्रसिद्धीपत्रक देखील जारी करण्यात आलं नाही. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं CDS विपिन रावत यावेळी या संपूर्ण हेलिकॉप्टरमध्ये असल्याचं हे स्पष्टीकरण पुढे आलेलं आहे की विपिन रावत यामध्ये होते आणि सोबतच त्यांचे कुटुंबीय देखील होते. यामुळे या घडामोडीकडे आणि या अपघाताकडे खास करून हेलिकॉप्टर क्रॅशकडे अतिशय गांभीर्याने बघण्याचे. त्यामुळे केंद्रीय संरक्षण मंत्रालय जे आहे ते या संदर्भात अजूनही विस्ताराने बोलण्यास तयार नाहीये. कुठलीही प्रसिद्धीपत्रक कुठलीही माहिती अजून केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या वतीने दिली नाहीये. जी ही माहिती पुढे येते ती सगळी सूत्रांची माहिती आहे आणि सूत्रांच्या माहितीमध्ये स्पष्ट होतंय की यामध्ये 3 जे लोकांना बचावण्यात यश आलेलं आहे त्यांना हेलिकॉप्टरमधून काढून जिथे हेलिकॉप्टर क्रॅश झालं तिथून त्यांना घेऊन जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
त्यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे अशी ही माहिती पुढे आली आहे. 2 मृतदेह सापडलेले आहेत तिथून काढण्यात आलेले आहे. ते 2 मृतदेह कोणाचे आहे हे जवळ स्पष्ट होणार नाही. या संदर्भात कोणी स्पष्ट करणार नाही, कारण जिल्हाधिकारी घटनास्थळी पोहोचत आहे. जिल्हाधिकारी घटनास्थळी पोहोचून त्यानंतर निर्णय घेतील. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या घडामोडीवरती तर ही अतिशय मोठी घटना म्हणावी लागेल की हेलिकॉप्टरचं क्रॅश झालेलं आहे. भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर क्रॅश झालंय. त्यामध्ये भारतीय लष्कराचे ज्येष्ठ अधिकारी आहे बिपिन रावत यांचे कुटुंबीय असल्याची माहिती पुढे आलेली आहे. खुद्द बिपिन रावत देखील या हेलिकॉप्टरमध्ये असल्याची माहिती पुढे आलेली आहे. त्यामुळे सूत्रांच्या माहितीनुसार जोपर्यंत या स्पष्ट होणार नाही तोपर्यंत की बिपिन रावत यांचे कुटुंबीय त्यांचे सोबतच त्यांचे सहकारी या MI सिरीज चॉपर मध्ये होते आणि ते चॉपर जे आहे ते ज्याला हेलिकॉप्टर सोबत क्रॅश झालेला आहे. कोयंबतूर सुलार या तामिळनाडूमधील शहरामध्ये 2 शहराच्या दरम्यान असलेलं निलगिरीचे पर्वत आहे. निलगिरीची पर्वतांमध्ये सध्या हे ऑपरेशन झालेलं हेलिकॉप्टर क्रॅश झालेलं आहे. युद्ध स्तरावरती सर्च ऑपरेशन रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात येत आहे आणि सोबतच घटनास्थळी सर्व प्रशासकीय अधिकारी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. ही एक मोठी घटना म्हणावी लागेल. शुभ बिलकुल प्रशांत, आपण पुन्हा एकदा हा सगळा घटनाक्रम आपण प्रेक्षकांना सांगूयात. साधारण दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला असावा असा अंदाज आहे आमच्या प्रतिनिधीने सांगितल्याप्रमाणे. तामिळनाडूतल्या कुन्नूर या ठिकाणी म्हणजे जिथे निलगिरी पर्वतरांगा आहेत त्या भागामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळलंय. मात्र अधिकृत अशी माहिती समोर येत नाहीये की हे हेलिकॉप्टर नेमकं कुठून कुठे कशासाठी निघालेलं होतं. एकूण 5 जण होते पायलट सहित या हेलिकॉप्टरमध्ये असं देखील कळतंय. आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत हे देखील या हेलिकॉप्टरमध्ये स्वतः उपस्थित होते, प्रवास करत होते, ही देखील माहिती समोर आली आहे. मात्र अतिशय धक्कादायक माहिती जी समोर येते त्यामध्ये घटनास्थळावरती 2 मृतदेह सापडलेले आहेत आणि 3 जणांना घटनास्थळावरून रेस्क्यू करून पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. ही डावीकडची जी दृश्य दिसत आहेत तिथे पोलीस स्थानिक पोहोचलेले आहेत. त्याचसोबत इतर अधिकारी सुद्धा पोहोचतायत, जिल्हाधिकारी सुद्धा पोहोचतायत आणि तिथे आता रेस्क्यू ऑपरेशन सुद्धा सुरू झालंय. अँब्युलन्सेस पोहोचलेले आहेत. जे कोणी जखमी आहेत त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली जाते आणि 2 मृतदेह या ठिकाणी सापडलेले आहेत अपघाताच्या ठिकाणी. मात्र या मृतदेहांची ओळख अद्यापपर्यंत पटू शकलेली नाहीये. नेमके कोण 2 जण यामध्ये दगावलेले आहेत हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र अतिशय भयानक आणि गंभीर असा हा अपघात म्हणावा लागेल. भारतीय लष्कराचं हे हेलिकॉप्टर होतं आणि ज्या हेलिकॉप्टरला अपघात झाला जे तामिळनाडूच्या कुन्नूर या भागामध्ये कोसळलं याच हेलिकॉप्टरमधून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत हे स्वतः प्रवास करत होते. त्यांचे कुटुंबीय सुद्धा या हेलिकॉप्टरमध्ये होते. पायलट आणि आणखी असे एकूण 5 जण यामध्ये होते. आमचे प्रतिनिधी उदय जाधव हे देखील आपल्या सोबत आहेत. उदय, अतिशय भीषण असा हा अपघात आहे, काय आणखी अपडेट मिळत आहेत याबद्दल? एक खूप मोठी दुःखद बातमी जी आहे ती आलेली आहे. त्या संदर्भात आता नुकतंच इंडियन एअरफोर्सने एक ट्विट देखील केलेलं आहे. इंडियन एअरफोर्सने MI-17 हेलिकॉप्टर असल्याचं सांगितलेलं आहे ऑफिशियली त्यांच्या ट्विटर हँडलवरती. MI-17 हेलिकॉप्टरमधून CDS चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत हे ऑनबोर्ड होते असं अधिकृतरित्या इंडियन एअरफोर्सने ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केलेलं आहे. मीट विथ द ॲक्सिडेंट टुडे नियर कुन्नूर तामिळनाडू अँड इन्क्वायरी हॅज बीन ऑन बोर्ड एक्रेशन द कोर्स ऑफ द ॲक्सिडेंट. बोर्ड ऑफ इन्क्वायरी लावलेली आहे इंडियन एअरफोर्सने या संपूर्ण अपघाताची. कुन्नूर इथे हे अपघात जो आहे तो झालेला आहे. MI-17 हेलिकॉप्टर आहे. MI-17 V5 हे हेलिकॉप्टर असल्याचं इंडियन एअरफोर्सने अधिकृतरित्या जाहीर केलेलं आहे. भारताचे राष्ट्रपती असतील, भारताचे पंतप्रधान असतील, भारताचे संरक्षण मंत्री असतील किंवा गृहमंत्री असतील आणि त्याचबरोबर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिन्ही दलांचे जे सर्वोच्च प्रमुख असतील यांच्यासाठी किंवा CDS चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे जर प्रवास करत असतील बाय एअर तर त्यांच्यासाठी MI-17 हे हेलिकॉप्टर जे आहे ते तैनात केलं जातं. फक्त एक सिंगल हेलिकॉप्टर असतं तर पेट्रोलिंगसाठी आणि इतर संरक्षण दृष्ट्या एस्कॉर्ट करणारे इतरही हेलिकॉप्टर जे आहेत ते तैनात असतात. CDS हे खूप मोठं पद आहे, सर्वोच्च पद आहे भारतीय लष्कराचं आणि त्यांचेच प्रमुखांच्या हेलिकॉप्टरला जर अशा प्रकारे अपघात होत असेल तर निश्चितच एक खूप मोठी चिंतेची गोष्ट आहे. अशा प्रकारे अपघात होणं आणि त्यात काही जणांचा मृत्यू होणं आणि त्याचबरोबर जनरल बिपिन रावत हे आर्मीचे चीफ होते, त्यानंतर त्यांना पदोन्नती देण्यात आली होती. ते चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ केलेला आहे. तिन्ही सैन्य दलांमध्ये एक समन्वय असावा या दृष्टिकोनातून हे पद निर्माण करण्यात आलं होतं आणि त्यानुसार त्यांना CDS जे पहिले CDS आहेत चीफ ऑफ स्टाफ भारताचे बिपिन रावत आणि त्यांच्याच हेलिकॉप्टरला MI-17 ला अपघात झालेला आहे. घटनास्थळावरती जे रेस्क्यू ऑपरेशन टीम आहे
ती पोचलेली आहे, मदत कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र जनरल बिपिन रावत हे किती जखमी आहेत, त्यांना त्यांच्या जखमा ज्या त्या किती गंभीर आहेत हे अजून कळू शकलेलं नाही आहे. जी माहिती मिळते त्यांच्यासोबत त्यांचे जे इतर सहकारी होते ते देखील गंभीररित्या जखमी झालेले आहेत. त्यामुळे या अपघाताकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. सीडीएस जर अशा प्रकारे एखाद्या अपघातामध्ये जखमी होत आहे तर निश्चितच भारतीय लष्करासाठी अत्यंत दुःखद आणि अतिशय चिंतेची अशी बातमी आहे. कारण सीडीएस जेव्हा प्रवास करतात त्यांच्या प्रवास करणाऱ्या हेलिकॉप्टरची अत्यंत काटेकोरपणे चाचणी केली जाते. त्याचा प्रवास जो आहे त्याची रेकी देखील केली जाते आणि हेलिकॉप्टर अतिशय सुसज्ज असतील तरच ते हेलिकॉप्टरमधून प्रवास करतात. कारण हा एक प्रोटोकॉल आहे. हा प्रोटोकॉल जसा सीडीएस नाही तसंच आर्मी चीफ, नेव्ही चीफ आणि त्याचबरोबर एअरफोर्सचे चीफ ऑफ मार्शल यांच्यासाठी देखील हा नियम आहे. इतर जे प्रमुख नेते असतील, संरक्षण मंत्री असतील, गृहमंत्री असतील, पंतप्रधान असतील, राष्ट्रपती असतील यांच्यासाठी देखील अशाच प्रकारे काटेकोर नियमावलींचं पालन जे आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टम जी आहे ती ऑपरेशन जे या संपूर्ण याच्यामध्ये कामी आणली जाते आणि त्याचं पालन जे आहे ते काटेकोरपणे केलं जातं. मात्र असं असून देखील MI-17 हे अद्ययावत आणि आधुनिक असं हेलिकॉप्टर आहे. त्या हेलिकॉप्टरला जर अशा प्रकारे अपघात असेल निलगिरीच्या माउंटेनिंग रेंजेसमध्ये तर निश्चितच एक खूप मोठी गोष्ट आहे. यामध्ये कुठला घातपात तर नाही ना अशी देखील पाल जी आहे मनामध्ये अनेकांच्या चुकचुकती आहे. कारण सीडीएस यांचा प्रोटोकॉल, यांचा प्रवास जो आहे अतिशय उच्च दर्जाचा आणि अतिशय काटेकोरपणे नियमांचं पालन करून होत असतं. त्यासाठी अनेक एस्कॉर्ट जे आहे ते तैनात असतात. मग ते त्यांचा समुद्रातून प्रवास असो किंवा जमिनीवरचा प्रवास असो किंवा बाय एअरचा प्रवास असो, असं सर्वच ठिकाणी त्यांना विशेष असं सुरक्षात्मक एस्कॉर्ट जे आहे ते पुरवलं जातं. आणि तरी देखील त्यांच्या हेलिकॉप्टरला जर अशा प्रकारे अपघात होत असेल तर निश्चितच एक चिंतेची बाब आहे. त्यामुळे कुठलाही अपघात नाही ना हे देखील पडताळून पाहिलं जातं. त्यासाठीच भारतीय वायुदलाने बोर्ड ऑफ इन्क्वायरी जी आहे ती लावलेली आहे. काही सेकंदापूर्वीच त्यांनी अधिकृत ट्विट जे आहे ते जाहीर केलेलं आहे. बोर्ड ऑफ इन्क्वायरी जी आहे ती लावलेली आहे. इंडियन एअरफोर्सने MI-17 सारखं आधुनिक हेलिकॉप्टरला जे अतिशय सुसज्ज आणि चपळ असतं आणि VVIPच्या प्रवासासाठी खास करून हे वापरलं जातं. अतिशय सुरक्षाच्या दृष्टिकोनातून सेफ असं मानलं जातं आणि तरी देखील अशा हेलिकॉप्टरला अपघात होतो हे खूप मोठी चिंतेची गोष्ट आहे. या बोर्ड ऑफ इन्क्वायरीमधून जे काही कारणं बाहेर येतील त्याकडे सर्वांचं लक्ष असेल. मात्र सगळ्यांनाच आता काळजाचा ठोका जो आहे एक प्रकारे चुकलेला आहे. भारताचे पहिले CDS चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झालेला आहे. त्यांची प्रकृती कशी आहे, त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी अशीच सगळेजण एक प्रार्थना करत असतील. कारण बिपिन रावत यांचं भारतीय लष्कराला खूप मोठं योगदान आहे. त्यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा जे भारतीय लष्कराचे प्रमुख देखील राहिलेले आहेत, जनरल पदावरती राहिलेले आहेत, अशा व्यक्तीच्या हेलिकॉप्टरला अपघात होणं हे भारतीय लष्करासाठी नक्कीच एक खूप मोठी वेदना देणारी गोष्ट आहे. भारतीय लष्कराचे आणि किंवा इंडियन एअरफोर्सची आता पुढची रणनीती काय असेल किंवा त्यांचं पुढचं काय प्रतिक्रिया येतात त्यात आपल्याला पाहावं लागेल. उदय, आणि जी घटनास्थळावरची दृश्य दिसत आहेत, अपघात फारच भयंकर आहे. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात आग लागली आहे, कारण इतक्या जोरात ते कोसळलेलं आहे आणि त्यानंतर ही आग लागलेली असावी. आता ज्या वेळेला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत प्रवास करणार त्यांच्यासोबत कोण कोण होते किंवा त्यांचा दौरा कुठून कुठपर्यंत होता, कुठून हे हेलिकॉप्टर निघालं होतं, कुठे जाणार होतं, या सगळ्याचा रेकॉर्ड असणार आहे, नोंद असणार आहे. त्यामुळे तसं काही कळतंय का कुठून कुठे हे हेलिकॉप्टर चाललं होतं? जसं एक प्रत्येक विमानामध्ये एक ब्लॅक बॉक्स असतो तसा हेलिकॉप्टरमध्ये देखील एक ब्लॅक बॉक्स असतो. हेलिकॉप्टरमधल्या प्रत्येक सेकंदाची घडामोड जी आहे किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग जी आहे किंवा कमांड रेकॉर्डिंग जी असते ती पूर्णपणे या ब्लॅक बॉक्समध्ये असते. जेव्हा ह्या अपघातस्थळी सगळे तज्ज्ञ मंडळी पोहोचतात ते ब्लॅक बॉक्स घेतात आणि त्यातून रेकॉर्डिंग पूर्ण जे आहे ते काढलं जातं. नेमकं काय घडलं शेवटच्या क्षणाला अपघात होण्यापूर्वी, काय कारण होतं, तांत्रिक कारण होतं का, मानवी चूक होती का, कुठला अन्य घातपात होता, या सगळ्या कारणांचा शोध घेतला जाणार आहे. त्यांना अवधी देखील लागेल कारण हा सगळा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. मात्र चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांचं जेव्हा हेलिकॉप्टर प्रवास करतं त्यासाठी ज्या काही सुरक्षेच्या चाचण्या घेतल्या जातात त्या अतिशय काटेकोरपणे केलं जातं. कारण चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे भारताचं पहिलं पद आहे आणि ते पहिलं पद माजी लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी भूषवलं होतं. त्यामुळे एक लष्कराचा मान सन्मान जो आहे तो देखील उंचावला गेलेला होता आणि बिपिन रावत यांच्याच हेलिकॉप्टरला अशा प्रकारे अपघात होणं हे अतिशय वेदनादायी आणि त्याचबरोबर धक्कादायक असं एक जे घटना आहे ती आपण मानू शकतो. सध्या या अपघातामध्ये ते आहेत असं अधिकृत सांगण्यात आलेलं आहे. त्यांची प्रकृती कशी आहे, ते किती जखमी झालेले आहेत हे पाहावं लागणार आहे. मातून ज्या प्रकारे अपघात झालेला आहे, एक निलगिरीच्या माउंटेन बद्दल आपण जर रेंजेस बद्दल जर बोललं गेलं तर ज्या प्रकारे आपल्याला सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्या आपल्या सगळ्यांना माहिती आहेत तशाच प्रकारच्या या दऱ्याखोऱ्या या निलगिरी माउंटेनिंगची आहेत. अगदी खूप खोल दऱ्या आहेत आणि खूप घनदाट जंगलं आहेत निलगिरीच्या रेंजेसमध्ये. त्यामुळे या निलगिरीच्या रांगांमध्ये मदत कार्य पोहोचवणं देखील अत्यंत अवघड होऊन बसतं.
एक साधारणतः दुपारी 12 ते 12:30 दरम्यान हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे। तिथेच एअरफोर्सचे दुसरे रेस्क्यू ऑपरेशन जे आहेत हेलिकॉप्टरचे ते देखील पोहोचलेले आहेत। त्यांनी मदत कार्य तिथे मोठ्या प्रमाणात सुरू केलेलं आहे। आता सध्या जी काय माहिती मिळते त्यानुसार 2 मृतदेह जे आहेत ते हाती लागलेले आहेत। त्यांना तात्काळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे। पण अशा ठिकाणी अपघात होणं आणि तिथे तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन करणं आणि तिथे अजूनही जे अधिकृत माहिती जी आहे ती जाहीर करण्यात आली नाही की नेमकं जनरल बिपिन रावत यांची प्रकृती नेमकी कशी आहे। ते जखमी झाले असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र त्यांच्यावरती किती जखमा झालेल्या आहेत, ते तात्काळ बरे होतील का, हे देखील सगळे चिंतेच्या गोष्टी आहेत। मात्र निलगिरी रेंजेसमध्ये अशा प्रकारे अपघात होणं आणि तिथून नेहमीच भारताचे जे सदर्न कमांडचे हेलिकॉप्टर्स आहेत ते पेट्रोलिंग करत असतात। एक नेहमीचाच प्रवासाचा मार्ग आहे। निलगिरी पर्वत रांगांमध्ये नेहमी वातावरण बदलत असतं, ढगाळ वातावरण असतं, पावसाळा देखील ऐन वेळी तिथे सुरू होतो, पाऊस देखील ऐन वेळी पडतो आणि अशा या संपूर्ण प्रतिकूल वातावरणामध्ये जर का हेलिकॉप्टर प्रवास करत असेल तर निश्चितच संपूर्ण रडारच्या माध्यमातून एक प्रवास जो आहे तो सुरक्षित आहे की नाही याची देखील चाचपणी केली जाते। कारण MI-17 हेलिकॉप्टर जे आहे ते प्रतिकूल वातावरणामध्ये देखील अतिशय सुरक्षित प्रवास करण्यासाठी ओळखलं जातं आणि त्यासाठीच MI-17 हेलिकॉप्टर जे आहेत राष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील, संरक्षण मंत्री असतील, गृहमंत्री असतील किंवा लष्कराचे तिन्ही दलांचे प्रमुख असतील यांच्या प्रवासासाठी वापरलं जातं। CDS चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांच्या देखील प्रवासासाठी MI-17 हेच हेलिकॉप्टर जे आहे ते वापरण्यात आलेलं आहे। कारण प्रोटोकॉल आहे जसं आणि असं असताना देखील MI-17ला अपघात होणं हे खूप मोठं एक आश्चर्यकारक असं देखील म्हटलं जातं। कारण अतिशय जगातील आधुनिक तंत्रज्ञान जे आहे रडार यंत्रणा हे MI-17 मध्ये आहे आणि MI-17 हेलिकॉप्टर हे त्यासाठी ओळखले जातात, अतिशय सुरक्षित असतात। प्रतिकूल वातावरणात हवामानात देखील हे हेलिकॉप्टर जे आहेत ते अतिशय चांगला रिझल्ट देतात। त्यामुळे त्यामधून अतिविशिष्ट व्यक्तींना जो आहे तो प्रवासासाठी त्यांना अनुमती असते। मात्र असं असताना देखील MI-17 हेलिकॉप्टरला अशा प्रकारे अपघात होणं यामुळेच एक अपघाताची तर कुठे शक्यता जी आहे किंवा शक्यता नाकारता येत नाही त्याबद्दल देखील चाचपणी सुरू आहे। त्यामुळे तात्काळ इंडियन एअरफोर्सने बोर्ड ऑफ इन्क्वायरी जी आहे ती लावलेली आहे। या बोर्ड ऑफ इन्क्वायरीमध्ये संपूर्ण कारणं जी आहेत ती समोर येतील। ब्लॅक बॉक्समधून काय नेमकं रेकॉर्ड आहे ते देखील समोर येईल आणि अतिविशिष्ट सर्वोच्च लष्कराच्या एका प्रमुखाला जर अशा प्रकारे अपघाताला सामोरं जावं लागत असेल तर निश्चितच लष्कराच्या देखील अनेक नियमांचं आणि किंवा प्रोटोकॉलमध्ये काही कुठे चूक राहिली नाही ना याची देखील चाचपणी केली जाणार आहे। जी उदय थोडंसं थांबवते, एव्हिएशन एक्सपर्ट मंदार भारदे आपल्यासोबत जोडले गेलेत। मंदारजी, खूप भयंकर आणि भीषण असा हा अपघात आहे आणि त्यामध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत त्यांचे कुटुंबीय आणि आणखी काही जण होते अशी देखील अधिकृत माहिती समोर आली आहे। आणि ज्या वेळेला इतकं सुसज्ज असं हेलिकॉप्टर आणि त्याचसोबत त्यांचे पायलट इतक्या VVIP साठी असताना हा असा अपघात होणं काय शक्यता असतील? नाही, आता ज्या प्रकारे माहिती समोर येते मला दिसतंय असं की अपघात आणि घातपात अशा दोन्ही पातळ्यांवर आता ही चौकशी केली जाईल। कारण डिफेन्सचे सर्वोच्च लीडर जे आहेत त्यांची याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे आणि डिफेन्सचं हेलिकॉप्टर याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे। खरं तर ज्या वेळेला या दर्जाचे VIP फ्लाय करत असतात तेव्हा त्या हेलिकॉप्टरचं मेंटेनन्स, पायलटची कपॅसिटी, त्यांचं काय काय हे याची इतकी बारीक डोळ्यात तेल घालून काळजी घेतली जात असते आणि हे सगळं करण्यासाठी आपले फोर्सेस केपेबल आहेत। त्यामुळे वेदर सकट प्रत्येक गोष्टीचं इतकं ॲडव्हान्समध्ये अंडरस्टँडिंग असतं की त्यावेळेला जेव्हा असं होतं त्यावेळेला पहिलं लक्ष जातं की याच्यात काही घातपात आहे का। ओके, त्यामुळे नुसत्या अपघाताच्या अँगलने याची चौकशी होणार नाही। अपघात आणि घातपात अशा दोन्ही अँगलने याची चौकशी होईल। नो स्टोन अनटर्न अशी एक कन्सेप्ट असते आणि त्या स्तरावर मेंटेनन्स केला जात असतो या सगळ्या हेलिकॉप्टर्सचा जेव्हा VIP याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात। त्यामुळे ज्या वेळेला कुठलीही शक्यता नसते त्याच वेळेला VIPंना अलाव केलं जातं आणि ते अशा प्रकारच्या हेलिकॉप्टर्समध्ये फ्लाय करतात। त्यामुळे आत्ताच्या या सिच्युएशनमध्ये जेव्हा हा अपघात झालाय त्यावेळेला मला असं वाटतं की हे सगळंच आता बघितलं जाईल आणि फार प्रायोरिटीवर बघितलं जाईल। मंदार, आपण स्वतः बहुतांशी हेलिकॉप्टर जे आहे ते देण्याचं काम करता आणि त्यातली टेक्नॉलॉजी आपण जवळून जाणून आहात। अशा वेळी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ज्या हेलिकॉप्टरमधनं प्रवास करताय ते अगदी अद्ययावत असं हेलिकॉप्टर आहे आणि नंबर 1 हेलिकॉप्टर म्हटलं जातं लष्करातलं, तर ते उड्डाण घेण्यापूर्वी काय कोणकोणत्या गोष्टी चेक केल्या जातात? मी मगाशी म्हणालो तसं की त्याचं जे मेंटेनन्स आहे ते मेंटेनन्स एकतर अत्यंत दर्जेदार पद्धतीचं मेंटेनन्स केलं जातं। मल्टिपल लेयर्स मधले इंजिनियर जे आहेत ते त्याला चेक करतात जेव्हा VIPंना त्यांना बोर्डवर घ्यायचं असतं, सो दॅट कोणाही कडून काही चूक होऊ नये। त्यामुळे वेगवेगळ्या लेवलवर ऑडिट करूनच ते रिलीज केलं जातं VIPंना फ्लाय करायला।
तिसरी गोष्ट सेम त्यातले जो क्रू जे फ्लाय करत असतो त्या क्रूची सुद्धा क्वालिफिकेशन्स तेवढी हाय असल्याशिवाय त्याच्या हातामध्ये ते हेलिकॉप्टर दिले जात नाही. एवढं सगळं झाल्यानंतर पण ज्या वेळेला असं एखादी घटना घडते त्यावेळेला त्याची फारच खोलामध्ये जाऊन आता चौकशी होईल हे नक्की. आता अर्थात हा अपघात की घातपात जसं तुम्ही म्हणालात त्याबद्दलचे अंदाज व्यक्त केले जातात, पण जी दृश्य आता या क्षणाला आपण बघताय, आपण बघितली असतील, काय आपण आपला अंदाज काय व्यक्त करताय? नाही ते फारच म्हणजे आता नॉट ओनली मी पण कोणीही जर काही अंदाज व्यक्त करेल तर आता ते बेजबाबदारीचं ठरेल, कारण की हे फार जास्त सेन्सिटिव्ह मॅटर आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आत्ताच्या घडीला स्पेक्युलेशन किंवा कुठलेही स्पेक्युलेटिव्ह हे आपण बोलू नये. मंदार, दुसरं असं की ठीक आहे, वेगवेगळ्या शक्यता या ठिकाणी वर्तवल्या जातील, पण आपण जसं म्हणालात की MI-17 हे अगदी नंबर 1 असं हेलिकॉप्टर मानलं जातं या सगळ्या ह्याच्यात. यातली टेक्नॉलॉजी म्हणजे कुठल्याही हेलिकॉप्टरमध्ये शेवटचा मेसेज नेमका काय होता, काय संवाद झाला याबद्दलची देखील माहिती मिळत असते, त्याबद्दल जरा सांगा ना. बरं, मंदार भारदे आपल्याबरोबर होते, एव्हिएशन एक्सपर्ट. त्यांनी घातपात की अपघात या 2 पातळ्यांवरती खरं तर या सगळ्या गोष्टीची माहिती घेणं आवश्यक ठरेल असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. पुन्हा एकदा आपण जाऊयात प्रशांत लीला रामदास यांच्याकडे, आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी. प्रशांत, काय माहिती मिळते? महत्वाचं म्हणजे या अपघाताची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेली आहे आणि यामध्ये जर सोबतच जर बघितलं आपण सोबतच ज्या पद्धतीने माहिती मिळते की या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे महत्वाचं आहे की हा घटना जी आहे निलगिरी पर्वताच्या दरम्यान झालेली आहे, तामिळनाडू मधील घटना आहे आणि या प्रशांत, मी तुला जरा थांबवतोय. माहिती मिळते आपल्याबरोबर शिवली देशपांडे जे आहेत, निवृत्त फ्लाईट लेफ्टनंट. शिवली, या घटनेकडे आपण कसं बघता? आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने शिवली, आपल्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय? काही कारणास्तव त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाही, पण पुन्हा एकदा आपण प्रशांतकडे जाऊया. प्रशांत, आत्ताचा अपडेट काय कळतंय? माझा ऑडिओ कसा मला ऐकू येतो म्हणा. ठीक आहे, ही दृश्य आपण बघतोय, या हेलिकॉप्टरमध्ये 14 जण असल्याची माहिती आपल्याला कळते आणि जसं आपल्याला आत्ता प्राथमिक पातळीवर कळतंय त्यानुसार चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS बिपिन रावत आणि त्यांचे कुटुंबीय या हेलिकॉप्टरमध्ये होते असं कळतंय. ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे तो दऱ्याखोऱ्यांचा भाग आहे आणि आता नेमकी तिथे काय परिस्थिती आहे हे काही कळू शकत नाहीये. पण हेलिकॉप्टरमध्ये कोण होते बघा, यामध्ये गुरुसेवक सिंग, त्याचबरोबर जितेंद्र कुमार आणि अशी काही इतर नावं जी आहेत या सगळ्याच्यात कळतात. विवेक कुमार, जाऊयात उदयकडे. उदय, काय अपडेट? विशाल, भारतीय वायुदलाकडनं जी आता माहिती मिळते ती ट्विटरच्या माध्यमातून ते सर्वांना सांगत आहे. सध्या त्यांनी अधिकृत फक्त एवढंच सांगितलं की CDS जनरल बिपिन रावत हे या MI-17 हेलिकॉप्टरमध्ये होते. त्यांचे नातेवाईक आणि त्यांचे कुटुंबीय आणि त्याचबरोबर इतर जे लष्कराचे वरिष्ठ अधिकारी सहकारी आहेत ते देखील त्या हेलिकॉप्टरमध्ये होते. काहींचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते, मात्र त्यांची प्रकृती नेमकी किती गंभीर आहे हे अजून अधिकृत जे आहे ते सांगण्यात आलेलं नाही. सगळ्यांनाच एक चिंता लागलेली आहे त्यांच्या प्रकृतीबद्दल, कारण CDS जनरल बिपिन रावत हे भारताच्या तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख आहेत आणि त्यांच्याच हेलिकॉप्टरला अशा प्रकारे जर अपघात होत असेल ते खूप मोठी गंभीर प्रश्न जो आहे, गंभीर म्हणावी लागेल ही घटना. मी पुन्हा एकदा येतो. उदय, आपल्याबरोबर निवृत्त फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे. शिवाली देशपांडेजी, एक फ्लाईट लेफ्टनंट म्हणून आपण या घटनेकडे कसं बघता? म्हणजे आता अनेक शक्यता याबद्दलच्या व्यक्त होत आहेत, घातपात की अपघात, पण काय आपला अंदाज आहे? अतिशय दुर्दैवी घटना आहे ही आणि उटीला हे क्रॅश झालेलं आहे. वेलिंग्टनला हे चॉपर जात होतं आणि त्याच्यामध्ये आपले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत आणि त्यांची पत्नी ह्या पण होत्या आणि त्याच्यामध्ये जेवढे सगळे लोक होते यांच्याबद्दल अद्याप काही माहिती आपल्याला अजून कळलेली नाही आहे. पण ज्या प्रकारे आपण बघतो आहे त्या प्रकारे निश्चितच हा खूप म्हणजे ही घटना जी आहे ही खूपच दुर्दैवी घटना आहे आणि अशा जेव्हा गोष्टी होतात तेव्हा निश्चितच देशामध्ये सगळ्यांना एक धक्का बसतो आणि देवाला प्रार्थनाच करूया आपण सगळेजण की सगळे सुखरूप हे आहेत ह्याची आपल्याला बातमी मिळो.
आणि हे वायुसेनेचं हेलिकॉप्टर होतं MI 17 V5 VIP हेलिकॉप्टर असतं हे. बरोबर. आणि म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे. आपण सगळे वाट बघतो हे एखाद्या चांगल्या बातमीसाठी आणि तेच देवाकडे आपण हात जोडून प्रार्थना करायची. शिवली, आपण स्वतः अनेक उड्डाणं केलेली आहेत, म्हणजे हेलिकॉप्टर आपण स्वतः देखील हाताळलेलं आहे. असं असताना ह्या सगळ्या घटनेमध्ये ज्या पद्धतीचं, ज्या टेक्नॉलॉजीचं हेलिकॉप्टर होतं, हे नंबर 1चं हेलिकॉप्टर लष्कराच्या ताफ्यातलं म्हणलं जातं. यामध्येही तांत्रिक बिघाड होऊ शकतात. जेव्हा की VIP उड्डाण असतात तेव्हा त्यापूर्वी अनेक त्याच्यातल्या तपासण्या केल्या जातात. सध्या म्हणजे एन्क्वायरी ह्याच्यावरती केलेली आहे आणि सध्या इतक्या लवकर आपण काही म्हणू नाही शकत की ह्याच्याबद्दल काय असू शकतं आणि काय नाही. पण म्हणजे जे आपण दृश्य बघतो आहे त्यांनी असं वाटतं की विजिबिलिटी ही एक शक्यता नाकारू शकत नाही आपण. आणि तांत्रिक बिघाड काय असू शकतं, कसं असू शकतं आणि काय झालं असेल हे आपण मला असं वाटतं चौकशीनंतरच आपल्याला सगळ्यांना उघडकीस येईल. जेव्हा काही VIP उड्डाणं केली जातात, नेमके त्यातले प्रोटोकॉल काय असतात तांत्रिकदृष्ट्या? प्रोटोकॉल असे असतात की 2-3 दिवस आधीचे सगळ्याच्या चाचण्या असतात केलेल्या, प्लस मेट्रोलॉजिकल वेदर विजिबिलिटी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. एअरक्राफ्टची पूर्णपणे सगळ्या बाजूनी चाचणी केली जाते. जे कोणी त्यांच्याबरोबर लोक जाणार आहेत ते सगळे सुनिश्चित केले जातात. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे पूर्ण फ्लाइंग पाथ जो आहे त्या सगळ्या गोष्टींची चाचणी करूनच, सगळं सुनिश्चित करूनच ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या जातात. पण म्हणजे निसर्ग हा एक अशी गोष्ट आहे की केव्हा काहीही होऊ शकतं आणि त्याच्यामुळे विजिबिलिटी ही एक शक्यता आपण नाकारू शकत नाही, हे मी आधीच म्हटलं होतं. आणि बाकी ज्या काही गोष्टी असतील ह्या आपल्याला नंतरच कळू शकतील आहेत. धन्यवाद शिवाली, आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. निवृत्त फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे यांनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलेलं आहे की अर्थात तपासाअंतीच कळू शकेल की हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता की नेमकं काय कारण. पण तुर्तास तरी आपण बघतोय की हे हेलिकॉप्टर जे आहे ते तामिळनाडूमध्ये एका ठिकाणी कोसळलेलं आहे आणि याबद्दलचे अपडेट आपण जाणून घेतोय वेळोवेळी. अर्थात यामधले सगळेच व्यवस्थित असावे याबद्दलची प्रार्थना केली जाते. बिपिन रावतांना रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आल्याची माहिती माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरेंनी दिली आहे. पंतप्रधानांना संपूर्ण घटनेची माहिती देण्यात आली आहे. CDS बिपिन रावत, त्याचबरोबर मधुलिका रावत, ब्रिगेडियर LS लीडर हरजिंदर सिंग, गुरुसेवक सिंग, जितेंद्र कुमार, विवेक कुमार, साई तेजा ही मंडळी या हेलिकॉप्टरमधनं प्रवास करत होती. आणि आता एअरफोर्सकडून दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेत. जाऊयात, आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत. ते या घटनेबद्दलचं अपडेट वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचवतात. प्रशांत, आत्ताची माहिती काय? केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे. या बैठकीदरम्यान केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ही जी घटना तामिळनाडूमध्ये झालेली आहे, चिन्नूर आणि कोयंबतूरच्या दरम्यान निलगिरी पर्वताच्या रांगांमध्ये, त्या संदर्भातली घटनेमध्ये कोण कोण जखमी आहे आणि कोण कोण दगावलं आहे याची संपूर्ण माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेली आहे. या घटनेकडे जर बघितलं आपण तर होऊ शकतं ज्या पद्धतीनं माहिती मिळते, घटनास्थळावरची दृश्य बघितले आपण, खास करून विशाल अतिशय ज्वालाग्राही आणि संपूर्ण हेलिकॉप्टर स्वाहा झाला अशा प्रकारचे आहे. 3 जणांना, 3 जण गंभीर आहेत, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याची माहिती पुढे आलेली आहे. 2 मृतदेह हस्तगत करण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे. ज्या पद्धतीचे माहिती पुढे येते आणि सोबतच या कॅबिनेट मध्ये आता लवकरच या संदर्भात खुलासा करण्यात येईल, कारण की कॅबिनेटची बैठक सुरू आहे. सर्व कॅबिनेट मंत्री या बैठकीला उपस्थित आहे, कारण की CDS हे अतिशय मोठं पद मानलं जातं, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. आणि 3ही जे लष्कर आहे त्या लष्कराचे प्रमुख असतात. वायुसेना असो किंवा जलसेना असो किंवा मग लष्कर असो, या 3ही सेनेचे प्रमुख म्हणून CDS कडे बघितलं जातं. खास करून NDA सरकारमध्ये हे पद तयार करण्यात आलं होतं. आणि ज्या पद्धतीने माहिती मिळते सध्या या घटनेला की सध्या होऊ शकतं काल याच पूर्वी जर बघितलं आपण तर काल याच वेळेला CDS बिपिन रावत हे पार्लमेंटमध्ये आले होते. काल संरक्षण मंत्रालयाच्या काही प्रश्नांच्या संदर्भात ते आल्याची माहिती पुढे आली होती. आणि ज्या पद्धतीनं माहिती मिळते या सगळ्या पार्श्वभूमीवरती की ही जी घटना आहे, ही जी घटना जर बघितली आपण या सगळ्या पार्श्वभूमीवरती की अतिशय मोठी घटना म्हणावं लागेल, कारण की VIP
MI हेलिकॉप्टर MI चॉपर आहे आणि हे हेलिकॉप्टर आहे एवढं सुरक्षित हेलिकॉप्टर म्हणून याच्याकडे मानलं जातं. सर्व VIP लोकांसाठी या हेलिकॉप्टरची सुविधा असते. पंतप्रधान असो, राष्ट्रपती असो, यासारखे अतिविशिष्ट जे नागरिक असतात त्यांना या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून घेऊन जाण्याचा प्रयत्न असतो. त्या प्रवास करण्याची मुभा असते त्यांना आणि त्याचमुळे CDSला देखील याच पद्धतीची मुभा मिळाली होती, त्यांना ते अधिकार होते आणि त्याच आधारावरती त्यांचं संपूर्ण कुटुंबीय जर बघितलं आपण तर त्यांच्या पत्नी देखील त्यांच्यासोबत होत्या, 2 त्यांचे सहकारी त्यांच्यासोबत होती. ज्या पद्धतीने यादी आपल्या पुढे आलेली आहे आणि या सगळ्याच्या जर बघितलं आपण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या घटनाकडे तर ज्या पद्धतीने आपल्याला संरक्षण तज्ज्ञ सांगताय की वातावरणामुळे होऊ शकतं की विजिबिलिटी कमी असेल त्याच्यामुळे या अपघात होण्याची शक्यता. पण सध्या आता हवाई दलाच्या वतीने या संपूर्ण घटनेची या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. लवकरच या संदर्भात रुग्णालयातून खुलासा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्वांचं लक्ष हे तामिळनाडूकडे लागलं आहे कारण की खुलासा जो आहे किंवा जेही माहिती आहे ती आता तिथले जे स्थानिक जिल्हाधिकारी आहे यांच्या मार्फत करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि सोबतच जी माहिती मिळते नुकतीच माहिती पुढे आलेली आहे, होऊ शकतं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे घटनास्थळी देखील जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारची प्राथमिक माहिती आहे. पण जोपर्यंत कॅबिनेट ही बैठक होणार आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक जी संसद भवनाच्या परिसरात सुरू आहे, ज्याला सर्व कॅबिनेट मंत्री उपस्थित आहे, पंतप्रधान खुद्द उपस्थित आहे, त्यामुळे या बैठकीनंतरच निर्णय घेतला जाईल की काय कोण जखमी आहे, कोण दगावलेला आहे आणि ज्या पद्धतीची प्राथमिक माहिती आहे की यामध्ये 2 जे मृतदेह हाती लागले आहे ते कोणाचे आहे आणि 3 जे गंभीर जखमी आहे ते कोण आहे आणि त्यांची ती परिस्थिती कशा पद्धतीची आहे हे सगळं लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर स्पष्ट होईल. विशाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांच्या प्रकृतीबद्दल काही कळू शकले का? विशाल, ज्या पद्धतीनं माहिती मिळत आहे की या संदर्भात केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या वतीने फक्त ऑर्डर देण्यात आलेली आहे अपघाताच्या चौकशीची, म्हणजे केंद्रीय हवाई मंत्रालयाने दिलेली आहे, वायुसेनेने दिलेली आहे. पण या संदर्भात भारतीय लष्कराच्या वतीने अजूनही कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाहीये, कुठलीही माहिती पुढे आलेली नाहीये. जोपर्यंत कॅबिनेट होणार नाही, जोपर्यंत बैठक पूर्ण होणार नाही आणि संसदीय सत्र सुरू आहे, काय असतं परंपरा अशी आहे की जेव्हा संसद सत्र सुरू असतं त्या दरम्यान खास करून प्रथमतः संसदेला माहिती दिली जाते आणि त्यानंतर त्याची माहिती संपूर्ण सार्वजनिक केली जाते, अशी परंपरा आहे. त्यामुळे तर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे, बैठकीनंतर काय निर्णय घेतला जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण या बैठकीच्या दरम्यान केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्व माहिती दिल्याची माहिती पुढे आलेली आहे. आणि या सगळ्या याच्यावर जर बघितलं आपण संपूर्ण घटनेचा जर घटनाक्रम बघितला आणि जशा पद्धतीची भारतीय परंपरा, भारतीय संविधानाची परंपरा, त्यामध्ये कुठलाही जर मोठा व्यक्ती जर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या लेवलचा ज्येष्ठ अधिकारी, लष्कराचा मोठा अधिकारी या जर अधिकाऱ्याचं या संदर्भात काही घटनाक्रम असेल तर त्या घटनाक्रमाची माहिती जर संसद सुरू असेल तर त्या संसदेला दिली जाईल आणि त्यानंतर कॅबिनेट मंत्र्याच्या माध्यमातून याची माहिती सर्वसामान्य नागरिकांनी सार्वजनिक केली जाईल. आता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे, त्यामुळे बैठकीनंतरच आपल्याला बोलता येईल की या संदर्भात काय घटनाक्रम होतो. पण महत्त्वाचं म्हणजे या घडीला जर बघितलं आपण तर विविध मंत्रालयाच्या वतीने जसं शिवराज सिंग यांनी देखील वक्तव्य दिलेलं आहे की त्यांची प्रकृती चांगली राहो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. आणि नुकतीच ज्या पद्धतीने माहिती पुढे आलेली आहे की एक बिपिन रावत जे अपघात झालेला आहे त्यामध्ये हेलिकॉप्टर जे होतं चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांना घेऊन ऑनबोर्ड होतं ते सकाळी अपघात झालेला आहे. कुन्नूर तामिळनाडूमध्ये IFAच्या वतीने ही माहिती देण्यात आलेली आहे. यामध्ये ज्येष्ठ अधिकाऱ्यांची माहिती दिली आहे. यामध्ये काही जे जण आहेत जखमी असल्याची माहिती पुढे आहे. MI 175 अशा प्रकारचं हे हेलिकॉप्टर आहे आणि या संदर्भात लवकरच ज्या पद्धतीने माहिती मिळेल की हे चॉपर अपघातग्रस्त का झालं याची अपघात केल्यानंतर स्पष्ट होईल. पण प्रथमतः आता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे, त्यानंतरच निर्णय घेतला जाईल की काय यामध्ये घडामोडी होत आहे आणि काय पुढे येतं. कारण की सध्या जी जर बघितलं आपण तर पुढे समोर काय ठेवू नये हे सध्या सांगणं कठीण आहे. प्राथमिक दृष्ट्या जी माहिती मिळते, प्राथमिक सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे की 2 जण जगावलेले आहे, 3 जण गंभीर जखमी आहे, याची माहिती पंतप्रधानांना देण्यात आली आहे. राजनाथ सिंग होऊ शकतं या संदर्भातला लवकरच माहिती देतील आणि सगळ्यांचं लक्ष हे तामिळनाडूकडे लागले आहे. विशाल, प्रशांत, खुद्द संरक्षण मंत्री राजनाथ सिंग घटनास्थळी जाऊ शकतात का? आणि तू जसं म्हणालात की आता ही महत्त्वाची बैठक सुरू आहे, साधारण किती वेळात ही बैठक संपेल याचा काही अंदाज व्यक्त करण्यात येतोय का?
केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक ही दुपारी 1 वाजता सुरू झालेली आहे. साधारणतः ज्या पद्धतीने यापूर्वी आम्ही बघितलेलं आहे, साधारणतः 2 ते 2.5 तास ही बैठक चालत असते. आपत्कालीन स्थितीमध्ये एक तासामध्ये ही बैठक संपलेली असतात. फक्त जर कोणा संदर्भात मृत्यूच्या संदर्भातला जर प्रस्ताव पारित करायचा असेल तर 20 मिनिटात ही बैठक संपते. पण आता ही बैठक किती वेळ चालेल या संदर्भात जोपर्यंत ही बैठक संपत नाही, कारण की संसदेचे सत्र सुरू आहे आणि संसदेच्या परिसरामध्ये आतमध्ये बैठक सुरू आहे. खोली क्रमांक 56 मध्ये ही बैठक सुरू आहे. संसदेच्या वरची जो पहिला जो माळा आहे तिथे वेगवेगळ्या विविध प्रकारच्या खोल्या आहेत ज्या मोठ्या आहेत ना, तिथे त्याच खोलीमध्ये खोली क्रमांक 56 मध्ये हे बैठक सुरू असल्याची माहिती आहे. ज्याला खुद्द पंतप्रधान उपस्थित आहे, कॅबिनेट सचिव उपस्थित आहे, इतरही ज्येष्ठ अधिकारी उपस्थित आहे आणि सर्व मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री उपस्थित आहे आणि कॅबिनेट मंत्र्यांसोबत त्यांचे त्या खात्याचे सचिव देखील उपस्थित आहे. त्यामुळे या बैठकीनंतर सगळं माहिती पुढे येईल. कारण की या बैठकी दरम्यान राजनाथ सिंह यांनी पंतप्रधानांना माहिती दिली आणि पंतप्रधानांनी या संदर्भात ऐकून घेतल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांना ही सर्व माहिती ऐकून घेतली आणि आता बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे. आणि जेव्हा संपूर्ण स्थानिक जो जिल्हाधिकारी आहे किन्नूरचा, त्या जिल्हाधिकाऱ्याकडून जी माहिती पुढे येईल, कारण की घटनास्थळी स्वतः जिल्हाधिकारी पोहोचत असल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि घटनास्थळावर पोहोचून तिथली ती माहिती पुढे येईल, ती पंतप्रधान कार्यालयाला सांगितली जाईल आणि त्याच्या आधारावर निर्णय घेतला जाईल की कशा प्रकारे घोषणा करायची आहे. कारण की माहिती वेगवेगळ्या प्रकारची येत आहे. काही सूत्रांची माहिती आहे, काही लष्कराकडून येत आहे. पण जोपर्यंत याला अधिकृतरित्या माहिती पुढे येत नाही तोपर्यंत यावरती चर्चाच म्हणावं लागेल, शक्यता व्यक्त केली जाऊ शकते. ही प्राथमिक माहिती आहे की 2 जण दगावलेले आहेत. 2 जण कोण आहे याची माहिती नाही आहे. 3 जण गंभीर जखमी आहे, त्यांची नावे पुढे नाही आहे. पण या चॉपरमध्ये या हेलिकॉप्टरमध्ये किती लोक होते त्याची यादी पुढे आलेली आहे. त्यामध्ये विपिन रावत होते, हे महत्वाचं आहे. विशाल, याबद्दल काही कळू शकलंय का की या हेलिकॉप्टरने कुठून उड्डाण केलं होतं आणि कुठे ते जाणार होतं? ज्या पद्धतीने माहिती मिळते, हे जे हेलिकॉप्टरचे जे नावं पुढे आलेले आहे त्यामध्ये संपूर्ण त्याच्या प्रवासाचा लेखाजोखा मांडण्यात आलेला आहे. आणि हे जे यादी आहे, हे 5 जी यादी आहे खास करून प्रवाशांची, ज्यामध्ये विपिन रावत यांच्या नावाचाही उल्लेख आहे. आणि या यादीवर जर बघितलं आपल्याला पाहायला मिळेल की ही जी पॅसेंजर लिस्ट आहे ही साधारणतः क्रू आणि पॅसेंजर आहे जे दिल्ली टू सुलूर दिल्ली टू सुरूर म्हणजे दिल्लीवरून सुरूर पर्यंत हे हेलिकॉप्टर असल्याची माहिती म्हणजे होती. आजची तारीख आहे याच्यावरती 8/12/21 आणि यामध्ये जर प्रवाशांचं नावं जर स्पष्ट करायचं आपल्याला तर माहिती आहे आपल्याला की एक तर यामध्ये बिपिन रावत होते, माजी लष्कर प्रमुख आणि CDS जनरल बिपिन रावत, त्यानंतर मधुलिका रावत या त्यांच्या कुटुंबीय त्यांचे, त्यानंतर ब्रिगेडियर लायडर SM हे जे आहेत लायडर उपस्थित होते, त्यांच्यात लेफ्टनंट कर्नल हजिंदर सिंग होते यामध्ये, त्यानंतर NK गुरु सेवक सिंग हे देखील होते, NK जितेंद्र कुमार लान्स नायक ज्याला संबोधतात ते होते, त्यानंतर लान्स नायक विवेक कुमार हे होते, त्यानंतर लान्स नायक B साई तेजा हे होते, हवालदार सतपाल हे होते. हा जो शब्द घेतला आपण तर CDS बिपिन रावत यांच्या हे स्वतः त्यांच्या, त्यानंतर सोबतच त्यांची जे दिल्ली विमेन्स खास करून लष्कराची जी महिलांच्या संदर्भातली संघटना आहे त्यांच्या प्रमुख आहेत त्या मधुलिका रावत, त्यानंतर सोबतच CDS चे जे पहिले अधिकारी आहे ते अधिकारी यामध्ये ते SO जे असतात सेक्शन ऑफिसर CDS चे ते देखील या सेक्शन ऑफिसर होते. सर्व PSO जे होते ते त्यांच्या संरक्षणाचं काम करतात, त्यांना Z+ सुरक्षा असते CDS ला, त्यामुळे त्यांना सुपर Z+च्या आधारावरती त्यांना लष्कराचे अधिकारी जे आहेत आणि लष्कराचे जवान हे नेहमी सुरक्षा पुरवत असतात ते सगळे होते. हे सर्व भारतीय असल्याची देखील यामध्ये स्पष्टता आहे. आणि सोबतच ह्या संपूर्ण यादीकडे जर आपण लक्ष केलं तर आपल्याला कळेल की दिल्ली टू सुलूर जे तामिळनाडूमध्ये शहर आहे त्या संदर्भात हा प्रवास होता. दिल्लीहून हे उडान साधारणतः केल्यानंतर साधारणतः 12च्या दरम्यान हा अपघात झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. त्यामुळे या घटनाकडे पाहणं महत्वाचं आहे की बिपिन रावत या संदर्भात आता पुढे या ज्या घटनेनंतर यांची प्रकृती कशी आहे हे लवकरच स्पष्ट होईल. विशाल, ज्या भागामध्ये हे चॉपर कोसळलंय तो भाग नेमका कसा आहे? प्रशांतकडे आपण जाऊच. विशाल, जर आपण बघितलं, हा प्रशांत बोला. विशाल, जर हा परिसर बघितला तर हा निलगिरी पर्वत आहे, तामिळनाडूचा परिसर आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं आपण ज्या पद्धतीने माहिती मिळते की या ठिकाणी जंगलाचा परिसर आहे, संपूर्ण हा निलगिरी पर्वताचा जंगलाचा परिसर आहे. आणि यामध्ये घटनास्थळी जर बघितलं आपण
तर ज्या पद्धतीनं चित्र निर्माण आपल्याला पाहायला मिळते, तिथे फोटोग्राफ्स आणि तिथल्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर आपल्याला पाहायला मिळतं की तिथे अत्यंत हे दूर असं बाहेरचं आहे, दूर असा प्रकारचं हे जे प्रकारचं हे संपूर्ण जंगल आहे आणि या जंगलामध्ये जर बघितलं तर मोठी वनराई देखील आहे, मोठे झाडं देखील आहे आणि एक प्रकारचं अति घनदाट अशा प्रकारचं हे जंगल आहे. निलगिरीचा पर्वत म्हणून संबोधलं जातं. निलगिरींची झाडं देखील या परिसरात मोठ्या मानल्या जातात आणि या तामिळनाडूचा जो परिसर आहे, या खास करून हा आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि छत्तीसगड या 3 राज्यांना जोडलेला हा परिसर आहे. त्या परिसरामध्ये ह्या अपघाताची माहिती आहे आणि घटनास्थळीचे जे चित्र जर आपण बघितले तर ज्या पद्धतीने माहिती मिळते की एक प्रकारे हा जो परिसर आहे, हा परिसर मुख्य रस्त्यापासून, खास करून जो मुख्य रस्ता आहे तिथून दूर आहे, त्यामुळे घटनास्थळी पोहोचायला देखील अडचण मोठी निर्माण झाली आहे. पण युद्ध स्तरावरती बचाव अभियान राबवण्यास सुरुवात झालेली आहे. खुद्द त्या जिल्ह्याचे कलेक्टर, कोइंबतूर जिल्ह्याचे कलेक्टर तिथे पोहोचल्याची माहिती पुढे आलेली आहे. या संदर्भात लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाची जी बैठक सुरू आहे, जसं मी विशाल सांगत होतो, त्या बैठकीनंतर स्पष्ट होईल की काय तिथली इतोभूत माहिती आहे, कोण जखमी झालेला आहे, सोबतच कोण यामध्ये दगावलेला आहे याची माहिती पुढे येईल. आणि सोबतच ज्या पद्धतीनं विशाल या घडीला आपण कुठलंही वक्तव्य करणे हे योग्य होणार नाही जोपर्यंत अधिकृत याची माहिती पुढे येत नाही. ज्या पद्धतीने अधिकृत प्रवाशांची नावे पुढे आली त्याच धर्तीवरतीच तिथली वास्तविकता देखील पुढे येईल. फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठक पूर्ण होण्याची वाट पाहावी लागेल. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. या हेलिकॉप्टरमधनं CDS बिपिन रावत, त्यांच्या पत्नी आणि इतर 3 ते 4 जण होते. अजून त्याबद्दलचं अपडेट जे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचायचं आहे. आपण प्रार्थना करूया की सगळे व्यवस्थित असू देत. याबद्दलचे अपडेट पुढे आपण घेत राहणार आहोत. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.